खारघरमध्ये 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान झालेली घटना आहे। अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासिमुल उलूम हक्कानी मस्जिद या नावाच्या या संस्थेनं खारघरमध्ये नव्या मुंबईमध्ये हा इस्तेमा भरवण्यासाठी परवानगी मागितली। त्याच्या दरम्यान ही घटना झालेली आहे। अध्यक्ष महोदय, कारण वेळ कमी असल्यामुळे स्पेसिफिक विचारायचं आपण सांगितल्यामुळे की एकतर या संस्थेनं जे पत्र दिलेलं होतं त्याच्या दरम्यान सांगितलं आम्ही 300 व्हॉलेंटियर ट्रॅफिक जॅम साठी लावू, 300 व्हॉलेंटियर पार्किंग साठी लावू, 300 व्हॉलेंटियर क्लिनिंग टीम, 300 व्हॉलेंटियर सिक्युरिटी टीम, म्हणजे जवळपास 1200 लोक आम्ही व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी लावणार आहेत असं सांगितलं। या इस्तेमाला 50,000 लोक उपस्थित राहणार सांगितलं। 2 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिली आणि उत्तरामध्ये म्हटलंय आपण मंत्री महोदयांनी की पूर्ण झाल्यावर संपल्यावर नाही झाली घटना, त्याच्या आधी झाली। बरोबर आहे, त्याच्या आधी झालेली घटना आहे। मग त्या ठिकाणी जात असताना चौक आहे, त्या उत्सव चौक, त्या उत्सव चौकाच्या जवळ हा प्रकार घडलेला आहे। जेव्हा घटना घडली रोड क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी झालेली घटना आहे। ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हते। या लोकांनी हे सगळे व्हॉलेंटियर देऊ असं सांगितलं होतं, ना पोलीस होते ना व्हॉलेंटियर होते, यामुळे ही घटना घडली। पोलीस चौकीमध्ये जाऊन त्या शिवकुमार शर्मानं ज्या वेळेला तक्रार द्यायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ब्लिडिंग झाल्यामुळं पुढच्या 15 मिनिटांमध्ये तो दगावलाय। अध्यक्ष महोदय, जर त्या ठिकाणी हे म्हटलेले व्हॉलेंटियर्स असते तर त्या लोकांनी व्हॉलेंटियर आहेत मदत करायला पाहिजे होती। एकही व्यक्ती अशा या ठिकाणी वाद होतोय, मारामारी होते, हाणामारी होते, हेल्मेटनी जीव जाईपर्यंत मारहाण केली जाते, मदत करायला कोणी आलेलं नाही। मग अशा वेळेला या ठिकाणी ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी जर जबाबदारीचं पार पाडलेली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको का? आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। दुसरं अध्यक्ष महोदय त्याच्या बरोबर नाही की खारघर सारख्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातोय, त्याच परिसरामध्ये आता अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या मशिदी उभ्या राहत आहेत। या ठिकाणी हॉटेलमध्ये बेसमेंटमध्ये या ठिकाणी नमाज पढायच्या साठी ऑफर केल्या जात आहेत, रेल्वेमध्ये स्टिकर लावले जात आहेत, नमाज पढायला या, वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता या खारघर तळोजा परिसराचं मुंब्रा करण्याचा घाट घातला जातो अध्यक्ष महोदय, आणि म्हणूनच या सगळ्या प्रयत्नाचा हा भाग बनलेला आहे। इथे कायद्याला कुठलंही स्थान नाही अशी स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जर असे प्रकार वारंवार घडणार असतील थांबवण्याची जबाबदारी शासनाची आहे। आणि म्हणूनच या अशा पद्धतीनं या संस्था कुठून इथून मुंबईतून खारघरला जाणार आणि कार्यक्रमाचं आयोजन करणार, यांना भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देता कामा नये। हे जर नियम पाळणार नसतील तर अध्यक्ष महोदय का परवानगी देता? आणि म्हणून या अशा संस्थांना भविष्य काळामध्ये इथं कुठलेच कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देणार नाही असं शासन निर्णय घेणार आहे का? ध्वनी प्रदूषणासंदर्भात ज्या काही आपण परवानग्या देतो त्या म्हणजे साऊंडच्या किंवा तिथे मॅनेजमेंटच्या तर सगळ्या परवानग्या त्यांनी घेतल्या होत्या। त्यामुळे अशा संस्थांना परवानगी देत असताना अर्थातच आपण सगळी दक्षता घेतच असतो आणि शेवटी मॅनेजमेंटचा विषय ही परवानगी देत असताना विभागाची देखील तितकीच जबाबदारी आणि त्या संस्थेची देखील जबाबदारी मला मान्य आहे। परंतु ह्या आधारे आपण त्यांना परवानगी नाकारणं मला वाटतं अध्यक्ष म्हणून जर का नियमामध्ये जर का सगळं बसून त्यांनी जर का तिथे कार्यक्रम केला असेल तर परवानगी आपण नाकारू शकणार नाही। परंतु तथापि भविष्यामध्ये असे कार्यक्रम घेत असताना जसं आपण मगाशी म्हटलं की त्यांनी 50,000 लोक येतील असं त्यांनी अंदाज वर्तवला होता। वस्तुस्थिती आहे की पहिल्या दिवशी 15,000 लोक आली होती, दुसऱ्या दिवशी 25,000 लोक आली होती आणि तिसऱ्या दिवशी 3 लाख लोक तिथे एकत्र जमली होती। आणि ज्या वेळेला 50,000च्या समोर जेव्हा 3 लाख लोक जमतात त्यावेळेला मॅनेजमेंट हे शक्य होत नाही। भविष्यामध्ये अशा परवानग्या देत असताना नक्कीच ह्याची काळजी आपण घेऊ। 4 डिसेंबर ते 30 जानेवारी 58 दिवसाची परवानगी मागितली होती सिडकोनं, सुरुवातीला ती दिलेली होती। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे तर याची काळजी घेणं त्या संस्थेची जबाबदारी आहे। आणि म्हणूनच मी म्हणतोय की अप्रत्यक्षरित्या का होईना ही संस्था जबाबदार आहे अशा मृत्यूला, कारण तुम्ही 1200 लोक लावणार सांगता आणि त्यानंतर ते लोक प्रत्यक्षात दिसत नसतील तर हेच जबाबदार आहेत। आणि म्हणून अशा संस्थेला भविष्य काळामध्ये
हे कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात कामा नये, तरच अध्यक्ष महोदय लोकांच्या जीविताचं संरक्षण होईल. तर ती काळजी शासन घेणार आहे का? 58 दिवसाची जर का ती आपण तो कागद माझ्याकडे देखील द्या, 58 दिवसाची परवानगी दिली गेली असेल तर त्या पद्धतीने परवानगी दिली जाणार नाही. धार्मिक कार्यक्रम मूळ कार्यक्रम त्यांचा हा 3 दिवसाचा होता. त्याच्या पुढे मागे 1-2 दिवस आपण परवानगी आपण देतो. 3 दिवसाचा असेल आपण 5-1 दिवसाला ठीक आहे, परंतु 58 दिवसाच्या अशा परवानगी दिल्या गेल्या असेल तर नक्कीच यापुढे अशी 58 दिवसाच्या परवानग्या किंवा गरजेपेक्षा जास्त दिवसांच्या परवानग्या दिल्या जाणार नाहीत. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.